स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। माझं नाव सुमंत पंढरनाथ निगोट, माजी सरपंच निगोटवाडी। काल संध्याकाळी इथे एक प्रकार घडला। एका अज्ञात मुलानं, आम्हाला काही त्याचं नाव माहित नव्हतं, त्या मुलानं एका मुलीला कॅनॉल मध्ये टाकून दिलं। त्याच्यानंतर स्थानिक लोकांनी जे बघितलं, त्या मुलाला धरायचा प्रयत्न केला, पण तो मुलगा कॅनॉल मध्ये उडी टाकून पुढे निघायचा प्रयत्न केला त्यांनी। त्याच्यानंतर एक 100 मीटरवर त्याला मुलांनी पकडलं। कॅनॉल मधून तो वर येत असताना त्याने मुलांना पण प्रतिकार केला, आमच्या स्थानिक मुलाला दगड मारण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पोलिसला कळल्यानंतर पोलीस इथं आले, त्याला अरेस्ट केलं। आणि त्याच्यानंतर आता जवळ रात्री काल संध्याकाळी 5 वाजता गेली, आतापर्यंत मुलीचा काही शोध लागलेला नाही। पूर्ण कॅनॉल इथून निगुटवाडी पासून ते अवसरी पर्यंत पूर्ण कॅनॉलची पाहणी चालू आहे। ड्रोन पण लावले होते, पण अजून ती जी मुलगी आहे ती मिळून आलेली नाही। त्यामुळे तपास कार्य आता चालू आहे। या ठिकाणी काय मग आता तपास कार्यालय या ठिकाणी आलेले आहेत? तपास कार्य पोलीस इथं हजर आहेत, स्थानिक लोक आहेत, त्या मुलीच्या घरचे आहेत काही, त्याचे जे नातेवाईक आहेत ते पण इथं आहेत। तपास सुरू आहे। तपास चालू आहे। टिंबे धरणाचं जे पाणी आहे कॅनॉलचं ते पण काल बंद करण्यात आलंय, पण अजून काही डेड बॉडीज भेटायला तयार नाही, किंवा जिवंत अवस्थेत जर ती मुलगी असेल तर ती भेटणं फार महत्वाचं आहे। आता जवळ 5 आणि 5 10 तास, 5 आता 9 वाजले, म्हणजे 13-14 तास झाले, अजून काही त्या मुलीचा शोध लागत नाही।